नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. शेळीपालन का करायचं? कारण शेळीपालन करत असताना नेमकी माणसाच्या मनामध्ये इच्छा आहे म्हणून शेळीपालन करायचं का? तर आपल्या मनामध्येच एक ध्येय निश्चित पाहिजे मित्रांनो शेळीपालन करण्यासाठी. कारण दिवसेंदिवस वेल एज्युकेटेड माणसं, सुशिक्षित माणसं झालेले आहेत मित्रांनो, आणि भरपूर शिकलेत माणसं. शिकून हाताला काम नाही, वय वाढत चाललं आहे, आणि त्याच्यामुळं मित्रांनो नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. भरपूर शिकायलेत, नोकऱ्याच्या शोधामध्ये आपला वेळ बी वाया चालला मित्रांनो. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं मित्रांनो? तर शिकलेली माणसं जर बकरी पालनमध्ये जर आलेत तर अजून खूप चांगलं बकरी पालन होऊ शकतं मित्रांनो. कारण शिकलेल्या माणसाला बकरी पालनचं कसं करायचं, कसा अनुभव घ्यायचा, काय खायला द्यायचं जेणेकरून त्याचं वेट चांगलं येईल, वजन चांगलं टिकून राहील, बकरी वेल्याच्या नंतर तिचं दुधाचं प्रमाण कसं वाढेल, शिकलेल्या माणसाच्या लक्षामध्ये भरपूर लवकर येते मित्रांनो. आता ही व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो, पण माझ्या जे मनामध्ये काही प्रश्न आहेत जे मी सांगायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मोठा व्हिडिओ झाला तरी बी बघा मित्रांनो. आमचा उद्देश एकच आहे, माझा उद्देश की बकरी पालनाकडं वळलं तर नोकरी करायची गरज पडणार नाही मित्रांनो. कारण नोकरीमधून आपल्याला नोकरी तर लागली तर लईच चांगलं करा मित्रांनो, पण ज्याला नोकरीला प्रयत्न करून जे अपयशी झाले माणूस, त्या माणसासाठी मित्रांनो, ज्याचं वय 25, 26, 27, 28पर्यंत आहे, अशा माणसासाठी मित्रांनो, जे 27-28 वर्षाचा तरुण आहे, अशा माणसानं जर केलं बकरी पालन तर खूप चांगलं मित्रांनो. कारण कसं आहे की बकरी पालनामध्ये जर सुशिक्षित माणूस आला तर खूप त्याला करायला सोपं जाते मित्रांनो. कारण त्या बकरीला काय लागतं आहे, काय नाही, कशी डेव्हलप करता येते, हे त्या माणसाच्या पटकन लक्षात येते. आज आपल्याकडं जर बारकाईनं बघितलं तर बकऱ्या सांभाळणारे माणसं जास्त शिकलेले दिसत नाहीत, आढळून येत नाहीत, आणि जास्त शिक्षण नसल्यामुळं त्याला बकऱ्याच्या आरोग्याबद्दल काहीच माहीत नसते, आणि त्याच्या आरोग्याबद्दल काही माहीत नसल्यामुळं त्याच्यामध्ये नुकसान, तोटे जास्त येण्याची शक्यता असते मित्र. म्हणून सुशिक्षित माणसानं जर याच्याकडं वळलं तर खूप लवकर रिझल्ट येतात आणि सक्सेस होते मित्रांनो. कारण कोणी बी काय करतं आहे, 4 बकऱ्या घेतल्या, शिक्षण नाही, मेडिसिनची माहिती नाही, कुठलंच काही नाही, आणि ते माणूस काय करणार, ते बकरी पालनाकडे वळते. मग बकरी पालन सक्सेस होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं बकरी पालन करत असाल तर सुशिक्षित माणसाने वळा आणि त्याचा फायदा घ्या मित्रांनो. शासन बी त्याच्यावर मोठमोठ्या स्कीमा द्यायले, त्या स्कीमचा बी फायदा घ्या, आणि शासनाच्या बी भानगडीत नाही पडलं तर घरच्या घरी करा मित्रांनो. इकडं आपण 5-5, 4-4 लाख रुपये देऊन आपण संस्थेवर याच्यावर करायलोत मित्रांनो, परंतु ते तिथे आपल्याला 5-5, 6-6 वर्ष पेमेंट चालू होईना झाले.
तर इकडं आपण तेवढेच पैसे गुंतवणूक करून किंवा 10 15 20 बकऱ्यापासून जर सुरुवात केली तर इकडं सक्सेस होते मित्रांनो. फक्त काम करायची तयारी ठेवावी लागते. काम केलं तर इकडे बी खूप असं जबरदस्त उत्पन्न आहे मित्रांनो. चला ठीक आहे, भेटू मित्रांनो.